नमस्कार. महाराष्ट्रामध्ये कुपोषणाचा विषय हा दिवसेंदिवस गहन होत चाललेला दिसत होता. त्याचवेळी महाराष्ट्र शासनाने माझी चेअरमन कुपोषण निर्मूलन, माता मृत्यू, बाल मृत्यू यासाठी नेमणूक केली. या मोहिमेमध्ये अनेक मिशन समोर आली. सर्वात प्रथम तर सॅमची मुलं जी होती त्यांना मॅम मध्ये आणायची, म्हणजे सिव्हिअरली मालनरिश असतील त्यांना मध्यम मॉडरेट मालनरिश मध्ये आणायचं. हे करताना आमच्या आशाताई, आमच्या अंगणवाडी सेविका हे खूप चांगल्या प्रकारे काम केलं. सॅम मधून मॅम मध्ये तर बाळ आलं, पण मॅम मधून नॉर्मल मध्ये म्हणजे सर्वसाधारण गटामध्ये बाळ आणण्याचं आव्हान आज आमच्या समोर आहे आणि ते आव्हान आम्हाला पेलायचं आहे. आज आपण जे काही अन्न देतो, अंगणवाडी असेल, NRC मध्ये असेल किंवा VCDC मध्ये असेल, याच्यामध्ये पोषण मूल्य किती आहेत हे आता तपासणीची गरज झालेली आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळे जमिनीचा कस कमी झालाय आणि धान्याची प्रत देखील खालावलेली आहे. त्यामुळे राज्य शासनामार्फत मिलेट्सचा वापर आपण या कुपोषित बालकांसाठी कसा करावा यासाठी आमचं विचार मंथन सुरू आहे. मिलेट्स हे महाराष्ट्राला काही नवीन नाहीये. ज्वारी, बाजरी, रागी, नाचणी याच्यापासून पदार्थ कसे बनवता येतील आणि ते बालकांना चविष्ट लागून ते बालक कसं ऍक्सेप्ट करतील, म्हणजे ज्याला आपण टंग टेस्टेड फूड म्हणतो, ते कसं होईल याकडे सध्या राज्य शासन लक्ष देते. त्याचबरोबर आपल्या ज्या VCDC आहेत किंवा NRC आहेत त्यांची संख्या वाढवणं देखील गरजेचं आहे. आजपर्यंत आपण मध्यम कुपोषित जी मुलं आहेत त्यांना फार दिवस अंगणवाडीमध्ये ठेवत नव्हतो, तर त्यांना आता पूर्ण वेळ अंगणवाडीची सेवा देणं गरजेचं झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये जे शारीरिक व्यंग जन्मजात असते त्यासाठी देखील राज्य शासनाने आपण 2 वेळा एनामॉली स्कॅन करण्याचं देखील ठरवलंय. जास्तीत जास्त वेळा गरोदर माता म्हणजे 4 ANC केअर हे कशा कंप्लीट करतील याकडे देखील आपण लक्ष देणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे आमचे CHO पासून तर डॉक्टर मेडिकल ऑफिसर पर्यंत आमच्या ANM देखील लक्ष देत आहेत. काही भागामध्ये त्रुटी असतील, काही भागामध्ये कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल, काही भागामध्ये ॲम्ब्युलन्सचा प्रॉब्लेम असेल, पण अशा विपरीत परिस्थितीमध्ये आरोग्य खात्यातले लोक काम करून आपण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. हे सर्व होण्यासाठी आम्ही असं सुचवलं की त्यांच्या भाषेमध्ये, म्हणजे समजा कोरकू असेल, गोंड असेल किंवा कातकरी असेल, तर ते जी भाषा बोलतात, ते जे समजू शकतात अशा प्रकारच्या भाषेमध्ये त्यांना लिटरेचर म्हणजे माहितीपत्रक उपलब्ध व्हावं. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या रेसिपी तयार व्हाव्यात जे आई आपल्या मुलाला खाऊ घालू शकते आणि घरच्या घरी त्याचं कुपोषण दूर करू शकते. हे राज्य शासनाचं उद्दिष्ट आहे. तर तुम्ही देखील आमच्या सोबत जॉईन व्हा. सगळ्यांनी मिळून काम करूया, कारण आता या कुपोषण टास्कमध्ये सर्व विभाग एकत्रित झाले आहेत आणि एकत्रित प्रयत्न करून आपण महाराष्ट्राचं कुपोषण दूर करतोय, त्याचं निर्मूलन करतोय. त्यासाठी तुमच्या मदतीची आवश्यकता आहे, तुमच्या सूचनांची आवश्यकता आहे, तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. नमस्कार.